फिकर मत कर बंदे, कलम स्वामी के हाथ है, लिखने वाले ने लिख दी, तकदीर तेरे साथ है। फिकर करता है क्यों, फिकर से होता है क्या, रख अपने स्वामी पर भरोसा, देख फिर होता है क्या, श्री स्वामी समर्थ। रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका, गती कमी करा पण पुढे चालत राहा, कदाचित पुढची वाट खूपच चांगली असेल। पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो, शरीर कुठेही केले तरी ते स्वाद लागतो। त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींना पोहोचतच। देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, ते अडचणींना सांगी की तुमचा देव किती मोठा आहे। श्री स्वामी समर्थ। सगळीच नाती साथ देतील आणि सोबत राहतीलच असं नाही, पण स्वामींसोबत जोडलेलं नात शेवटपर्यंत सोबत राहते। नकळत तुझ्या समोर असं क्षण येईल की ज्याची तू आशा सोडलीस ते सर्व खरे होईल। श्री स्वामी समर्थ। एकदा अपेक्षा करणं सोडलं की सुख आपोआप आपल्या मागे धावत येते। कधी म्हणू नकोस दिवस आपले खराब आहेत, जिद्दीने सांग स्वतःला मी काट्याने वेढलेले गुलाब आहे। कधी म्हणू नकोस दिवस आपले खराब आहेत, जिद्दीने सांग स्वतःला मी काट्याने वेढलेले गुलाब आहे। होणार नाही कधीच अनर्थ जर सोबत असतील श्री स्वामी समर्थ। बोला श्री स्वामी समर्थ। परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न कारण मोठंच पहा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। संघर्ष असं करा की विरोधकांनी पण कौतुक केले पाहिजे। परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मात्र मोठंच पहा, कारण काळ आणि वेळ नक्कीच बदलते। एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्याच्यावर नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा, कारण अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती। आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झिरण्याची तयारी असावी लागते। परक्यांनी दिलेला मान आणि जवळच्यांनी केलेला अपमान कधी विसरायचा नसतो। कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नाहीत। आयुष्यात परिस्थितीला लागलेली नजर कष्टाने काढावी लागते। कर्माची परतफेड करावीच लागते, त्यासाठी कर्म करताना नेहमी चांगले कर्म करा, कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही।